होठों पर दुआ रखना, वो आएगा जरूर, दरवाजा खुला रखना. माता शबरी म्हणते, बस आपल्या हृदयाचा दरवाजा उघडा ठेवायचा, होठों पे दुआ रखना, आणि सतत त्या देवाचं नामस्मरण उठता बसता, त्या देवाचं नामस्मरण आपण करत राहिलो ना, होठांवर त्याचं नामस्मरण असलं आणि हृदयाचा दरवाजा उघडा असला की तो एके दिवशी येतो. म्हणून आपने सौ भगवानना संतानो છીએ, માટે શુદ્ધ જીવન જીવીએ, પવિત્ર જીવન જીવીએ, શબરીની જેમ જીવન જીવીએ તો ભગવાન આપણી પાસે જરૂર આવશે. આપણે સૌ ભગવાનના સંતાનો છીએ, आपण सगळी देवाची पोरं आहोत, संतान आहोत. માટે शुद्ध जीवन जीवीए, पवित्र जीवन जीवे, शुद्ध जीवन जगा, पवित्र जीवन जगा, शबरीनी जेम जीवन जीवीए. तो देव यायला तयार आहे. शबरी म्हणायची आमची तयारी असली पाहिजे. आपण म्हणतो आता चांगल्याचा देव राहिला नाही, पण शबरीचा राहिलाय. तो आला नाही याचा अर्थ मी अजून शबरी बनू शकलो नाही, तो अजून आला नाही, अजून मी भक्त पुंडलिक बनलो नाही. बस तेवढी वेळ आहे. मला शबरी म्हणता आलं ना की तो देव वनवासात व्यवस्थेचा विचार करून नाही येत, तो अवस्था बघतो. शबरीचं मन बघितलं, भाव बघितला, तिथे तयारी नाही बघितली. मी जंगलात जातोय, तिथे फॅन, कूलर, एअर कंडिशन, पंखा, बसायची व्यवस्था, हे देव नाही बघत. देव भाव बघतो, देव प्रेम बघत असतो, लक्षात ठेवा. आणि म्हणून सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, झूठे वे शबरी के खाए, झूठे वे शबरी के खाए, निसंकोच मनाने, निसंशय. की माता शबरीने उष्टी बोरं दिली आणि देव थोडा विचार करतायत, खाऊ का नको, घेऊ का नको. मनात थोडासाही किंतु परंतु नाही. त्या देवाच्या नाहीये, आपल्या आहे म्हणून वेळ होतो. म्हणून जेव्हा आपल्या मनातील किंतु परंतु संपून जेव्हा हृदयात भाव आणि प्रेम निर्माण होईल, सबसे ऊंची प्रेम सगाई, दुर्योधन का मेवा त्याग्यो साग विदुर घर खाई, तिथे 56 भोग. दुर्योधनाच्या घरी 56 भोग तयार आहेत. आणि मग दुर्योधन म्हणतो, देवा जेवण करून घ्या. भोजन कर लो. भगवान कहते हैं अगर जरूर भोजन कर लेता दुर्योधन, अगर वो होती. दुर्योधन म्हणतो वो कोण? भूक. दुर्योधना, मला भूक असती ना मी जेवण केलं असतं, भूक नाही. तिथे 56 भोग आहे तरी भूक नाही. आणि जसं बाजूला गेला दुर्योधन, देव पळाले. आणि देव पळत पळत जिला दुरूनही देवाचं दर्शन होत नव्हतं, सोन्याच्या रथावर मिरवणूक सुरू असताना जिला लोकांनी रथाजवळही येऊ दिलं नाही, दुरूनही दर्शन घेऊ देत नव्हते, ते विदुर पत्नी विदुर काकाच्या घरी देव पोहोचतात. आणि त्या विदुर राणीला म्हणतात, मला खायला दे, भूक लागली आहे. इथे भूक नाही, तिथे मात्र भूक आहे. इथे 56 भोग नाही, नकोय. आणि तिथे म्हणतात, अरे दे ना काही भाजी भाकरी जे असेल ते दे. तिथे देव केळ्याची पोत्र खायला तयार. केळं दिलं आधी. आता आपण पिकवतो, आपण खात नाही, तो भाग वेगळा. पण पिकवणाऱ्यांनी केळी खायला सुरुवात केली की केळीचे भाव वाढतील. मला तर इकडे चांगली केळं, जो केळं पिकवतो त्याच्या घरी वापसीची मिळतात. आपल्याकडे म्हटलं चांगली केळी म्हणे ते गेली. केळं दिलं खायला देवाला, तर भाव काय? पोतर मी खायचं आणि केळं देवाला द्यायचं. झालं उलट. पण तरी देव ती पोत्र खातोय. सबसे ऊंची प्रेम सगाई, ती पोत्र देव खातोय. देव हे नाही बघत मग केळं तू खाते, पोतर मला देते.
पुष्टीपुरं मला देव ते नाही, अगर मला भाजी भाकरी दे, त्या भाजी भाकरीत त्या देवाला आनंद आहे, सबसे ऊंची प्रेम सगळे सत्य भामाच्या तोलनेने, त्या सोन्याच्या तुलेने तो तोलला जात नाही, पण माता रुक्मिणी विनम्रतेने जेव्हा एक तुलसी दल अर्पण करते ना, तुला होते. देवाला तुम्ही श्रद्धेने प्रेमाने जिंकू शकता. अर्जुना प्रेम के बल अर्जुन रथ हा क्यों. किती बळ आहे प्रेमात, की देव म्हणतो मी रथ चालवणार. आणि जेव्हा संध्याकाळ होऊन युद्ध समापन व्हायचं, विश्रांती व्हायची, युद्धाची संध्याकाळी विराम व्हायचा, तेव्हा देवानी रथ परत कुटीत आणायचा. विश्राम स्थळाजवळ आधी देवाने उतरायचं खाली आणि नंतर अर्जुनाचा दरवाजा उघडायचा आणि अर्जुनाला हात देऊन खाली उतरायचं. हो, देव हे एवढं सगळं करायला तयार होतो पाहिजे अर्जुनासारखं प्रेम त्या देवावर. जेव्हा दुर्योधन म्हणतो नारायणी सेना आणि तू दोघांपैकी एक, मला नारायणी सेना हवी आहे, तो घेऊन गेला. देव म्हणतो अर्जुना तुला पर्याय नाही. अर्जुन पण त्यांचं नातं पण गमतीच आहे. अर्जुन म्हणतो मलाही माहित आहे तुला पर्याय नाही, नो ऑप्शन. देवा अरे या विश्वात तुला पर्यायच नाही आणि आलोच तुझ्यासाठी. ज्याने नारायणी सेना स्वीकारली, ज्याने देवापासून मागितलं तो हरतो आणि ज्याने देव मागितला तो जिंकतो. अर्जुनाने देव मागितला, मला तू होय, तुझ्यासाठी तर देव आलोय. देव मागितला, देवावर प्रेम आहे, प्रेमात एवढं बळ आहे. म्हणून देव या प्रेमाच्या बळावर झोपडीमध्ये येतात. किती बळ, मध्ये मी चरित्र विस्तृत सांगितलं. किती बळ. कुंडलिका तुझी वीट कशी रे, अजूनही जशीच्या तशी रे. ताकद नाही देवायची हलायची त्या विटेवरून. हे प्रेमाची ताकद आहे, प्रेमाचं बळ आहे. देव वीट दिली त्या विटेवर उभे राहिले आसन म्हणून. कुंडलिक म्हणतात अजून माता पित्याची सेवा सुरू आहे, वेळ असेल तर थांबा दे म्हणतो. खूप वेळ आहे, थांबतो. आपल्यासाठी शेजारी नाही थांबत. थांब मी येतो, तू तुझा ये. इथे देव म्हणतो मी वाट बघायला तुझी तयार आहे. ही ताकद प्रेमात आहे, श्रद्धेत आहे, लक्षात ठेव. भावना में भाव है, तू भावना में सार है. भावना में भाव नहीं, तो भावना बेकार है. देवाला फक्त प्रेमाने आपण जिंकू शकतो, बाकी दुसरी कोणतीही व्यवस्था देवाने सांगितली नाही. म्हणून आज जरा बरीच मंडळी परिचित पण आहे. हरिभक्त परायण भरत महाराज पण उपस्थित आहे आज. आता तर असं वाटायला लागलंय मला पार्टी तो अभी सुरू होईल. भाऊ आता असं वाटायला कथा तो अभी सुरू हुई है. म्हणजे आज 11:30 का 12 वाजता मला माहित नाही. पण ते सगळं ह्यांच्यावर आहे. मला घड्याळ बघायची वेळच येत नाही. असं समोर बघितलं की कळतं वाजले 10:30. चांगलं आहे, तुम्ही एकाग्रतेने श्रवण करताय. कथा खूप विस्तृत आहे आणि गोस्वामी तुलसीदासांनी तर एक प्रसंग अशा पद्धतीने त्या प्रसंगाचा विस्तार केलाय. एक प्रसंगाचा म्हणजे गोस्वामींच्या नजरेतून ही सगळी पात्र गेली आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीने ती मांडणी केली. एक पात्र सजीव केलंय. एक पात्राला न्याय दिलाय त्या चरित्रात. कारण ती नजर तयार आहे गोस्वामी तुलसीदासांची. संतांची दृष्टीच वेगळी असते. आजही संतांचीच कृपा ना, की माता मंत्रमूलम गुरुर्वाक्यम. माझ्या गुरुनी सांगितलंय की राम तुझ्या घरी येतील. एवढ्या वर्षात एक दिवस वाटलं नाही येतील का नाही. एकही दिवशी वाटलं असतं की गुरु म्हणतायत एवढी वर्ष झाली पण अजून आले नाही, येतील की नाही. मला तर असं वाटतं
किंवा एक व्यक्ती एवढी प्रचंड श्रद्धा की बाकी कोणी हिंमतच केली नाही जाऊन सांगायची शबरीला तू वाट बघू नको, आम्हाला तर वाटतं काही येणार नाही. कोणी हिंमत पण केली नाही. असे येतात ना अनेक, नको करू, मी सांगतो आम्हाला माहित आहे हे होत नाही, देव नाही तुझ्याकडे कशाला येतील. कोणी हिंमत पण केली नाही जाऊन सांगायची. एवढी प्रचंड श्रद्धा आणि आत्मविश्वास. संध्याकाळी नाही आले, शबरी वन वगडाना पशु पक्षीने पूछती रे मारू क्या रे अवसे राम. दगडांशी बोलायची, पक्षींशी बोलायची, एकच शब्द, क्या रे अवसे राम, मारो क्या रे अवसे राम. त्या पशु पक्ष्यांना विचारायची, दगडांना वृक्षांना विचारायची, माझा देव केव्हा आहे, एकच मंत्र. आणि संत कृपा झाली, इमारत फळाली. संत कृपा होते, संतांची वचन सिद्ध होतात. पण शबरी सारखी श्रद्धा विश्वास आम्हाला त्या वचनांवर ठेवला पाहिजे, त्याने आमचा उद्धार होतो. म्हणून मेरा तार प्रभु से जोड़े, ऐसा कोई संत मिले. मेरा तार प्रभु से जोड़े, ऐसा कोई संत मिले. मेरा तार प्रभु से जोड़े, ऐसा कोई संत मिले. मेरा तार प्रभु मेरा तार प्रभु से जोड़े, ऐसा कोई संत मिले. तार प्रभु से जोड़े, ऐसा कोई संत मिले. शबरीला ते संत मिळाले आणि देव मिळाले. आपणही प्रार्थना करावी, असेही आम्हालाही संत आमच्यावरही कृपा व्हावी, आम्हालाही देव दर्शन व्हावं, आपण प्रार्थना करावी. माता शबरीला नवविधा भक्तीचं ज्ञान दिलं, नवसागर प्यायला दिले, भाषण करायला दिले. आणि माता शबरीने आपला देह सोडला. किती सुंदर मरण माता शबरीचं आहे. देवाची कृपा झाली, देवाचं चिंतन करत असताना देह सोडला. माता शबरीचा त्या ठिकाणी उद्धार करून भगवान श्रीराम सीता शोधासाठी पुढे निघाले असताना ऋषीमुख पर्वताचा प्रवास सुरू झाला. ऋषीमुख पर्वतावर लपून बसलेल्या सुग्रीवाला लक्षात आलं, कोणीतरी धनुर्धारी विवान आपल्याकडे येत आहेत. वालीने तर नाही पाठवलं, हनुमंताला पाठवलं की जा, कोण आहेत शोध घे. साधू वेश धारण करून हनुमंतराय तिथे पोहोचतात. सुंदर दोघांचा संवाद आहे आणि त्या वाणीचा प्रभाव. लक्ष्मण म्हणतात, देवा वाणी खूप विशेष वाटते आहे. आणि देवाने मग परिचय दिला, मी श्रीराम. लक्ष्मण श्रीराम म्हणताच बरोबर हनुमंतरायांचं हृदय भरून आलं. आणि हनुमंतराय म्हणतात, अरे तुमचीच तर वाट होती. आईने सांगितलंय तुझा हा जन्म श्रीरामांच्या सेवेसाठी आहे आणि आज तुमचं मला दर्शन झालंय. मूळ स्वरूपात हनुमंतराय येतात आणि खूप सुंदर प्रसंग रामचरित्रातील आहे. इथे श्रीराम आणि हनुमंतराय दोघांचं भेट आहे, दोघांची भेट आहे. इकडे भरत भेट आणि इकडे हनुमंतांची भेट. खूप सुंदर चरित्र या दोघं प्रसंगाचं आहे. हनुमंतरायांची भेट झाली, एक दुसऱ्याचा परिचय झाला आणि हनुमंतराय दोघांना खांद्यावर घेऊन इकडे सुग्रीवाकडे घेऊन येतात. आणि तिथे सुग्रीवाकडे घेऊन आल्यानंतर हनुमंतराय म्हणजे संत. संतांची भूमिका काय असते ते दोघांना बसवलं सोबत
रामांनी सांगितलं होतं हनुमंतरायांना सीताशोध करायला निघालोय, हरण झालंय. मग दोघांना सोबत बसवलं आणि रामांची कथा सुग्रीवाला सांगितली व्यथा. आणि सुग्रीवाची व्यथा रामांना सांगितली. म्हटलं दोघं तुम्ही अडचणीत आहात आणि तुम्ही दोघांनी एक दुसऱ्याला जर मदत केली तर दोघांचं कार्य सफल होऊ शकतं. जे जोडण्याचे कार्यक्रम संत करतात आणि तोडाईचे कार्यक्रम असंत करतात, ज्यांना आपल्या भाषेत आपण जंत म्हणतो. पण संतांचं काम जोडणे आहे. त्यांनी दोघांना जोडलं. मग आता मैत्री करायची. हनुमंतराय म्हणतात मैत्री करत असताना अग्नीच्या साक्षीने मैत्री करावी. आता हनुमंतराय अग्नीच्या साक्षीने का म्हणतायत? देवावर विश्वास आहे. देवाने वचन दिलंय मी मदत करेन. देवावर विश्वास आहे, पण आपल्या कस्टमरवर भरोसा नाहीये, सुग्रीवावर. ह्याला बांधून घेतलं पाहिजे अग्नी नारायणाच्या साक्षीने. नाही तर असं असतं की नाही, मागे कुणाच्या फिरायचं मतदान कुणाला, असं असतं की नाही. पण हनुमंतराय इथे बांधून घेतात. या सुग्रीवावर भरोसा नाही, हा केव्हा बदलेन आणि काय करेल. म्हणून अग्निनारायणाच्या साक्षीने दोघांची मैत्री केली, संकल्प केला एक दुसऱ्याच्या मदतीचा. आणि देवाच्या मदतीने वालीचा वध होतो. सगळी कथा सांगितली. हे सगळं संशयातून झालंय आणि मग अन्याय होतोय सुग्रीवावर. म्हणून वालीचा वध केला. दोघं दिसायला सारखे म्हणून माळ घातली. आणि मग संत उपदेश करतात की माळ घाला. माळ घातल्याने ओळख निर्माण होते आणि वाचतो. म्हणून झाडाच्या आड लपून वालीचा वध केला. शेवटचा श्वास घेत असताना देवा मी तुला सोडणार नाही, तुम्हाला लपून मारलंय. देव म्हणतो अरे मलाही माहित आहे, मलाही कर्म सोडणार नाहीत. आणि हाच वाली पुढे व्याध बनून येतो कृष्ण अवतारात. जो तीर लागतोय देवाच्या श्री चरणाला, तोच व्याध हा वाली. देवालाही चुकत नाही. पण जाताना वाली म्हणतो आपल्या मुलाला बोलवलं, अंगद आला आणि अंगदाचा हात देवाच्या हाती दिला. माझं व्हायचं ते आता झालंय. संशयातून हे सगळं निर्माण झालं आणि अनेक परिवार संसार संशयाने संपतात. म्हणून गोस्वामी तुलसीदास या चरित्राचा विस्तार करतात. या वाली आणि सुग्रीवाच्या या चरित्राचा प्रेम पातळ असलं ना की चुका घट्ट दिसतात, गाढ. म्हणून प्रेम घट्ट असलं पाहिजे, गाढ असलं पाहिजे, तर मग चुका पातळ दिसतात. थोड्या थोड्या गोष्टींनी परिवार संपतो, वैर निर्माण होतं. ती काळजी आम्ही घेतली पाहिजे. त्या ठिकाणी वाली मरत असताना आपला जो पुत्राचा हात आहे अंगदाचा, तो देवाच्या हाती देतो की माझ्या